भगवान रामकृष्ण परमहंस सुलभ वेदांत. भीक मागणारा कोकेवाला. रस्त्यात भीक मागणारा कोकेवाला एका हाताने कोका वाजवीत असतो, दुसऱ्या हाताने ढोलके पिटीत असतो आणि तोंडाने सारखे गाणे सुरू असते. तद्वत हे जगद्बंधनात बद्ध झालेल्या जीवा, जगातील तुझी कर्तव्य तू आपल्या हाताने कर. अंतःकरणापासून परमेश्वराचे नामस्मरण करण्यात व गुणानुवाद गाण्यात मात्र विसर पडू देऊ नकोस. व्यभिचारी स्त्री. एखादी व्यभिचारी स्त्री गृहकृत्यामध्ये निमग्न झालेली असते, परंतु अंतःकरणामध्ये चिंतन चालू असते ते गुप्त जाराचे चाललेले असते. त्याचप्रमाणे हे सांसारिक मनुष्य, तुझ्या भोवती असणारी सर्व कर्तव्य तू करीत जा, परंतु तुझे अंतःकरण सदा सर्वदा ईश्वराशी संलग्न असू दे. श्रीमंतांच्या घरातील दाई असते ती आपल्या धनाच्या मुलाला घेते, त्याचे लाड करते आणि प्रीती तर इतकी करते की जणू काय तिचे स्वतःचेच मूल. पण त्या मुलावर काही आपला हक्क नाही हे ती पक्केपणे जाणून असते. त्याचप्रमाणे आपणही आपल्या मुलाचे पालक व संरक्षक आहोत असे समजावे. त्यांचा खरा पिता परमेश्वर असून तो स्वर्गामध्ये आहे. विवेक व वैराग्य बिंबल्याशिवाय पुराणे व्यर्थ होत. मनामध्ये विवेक वैराग्य बिंबल्याशिवाय निर्मळ शास्त्रांचे व पवित्र पुराणांचे अवलोकन व्यर्थ होय. वैराग्य व विवेक ह्या वाचून शास्त्रात प्रगती होणे दुरापास्त आहे. आपली आपण आधी ओळख करून घेतली पाहिजे, म्हणजे निरहंकारता व सर्व सत्ताधीश ह्यांची ओळख होते. आपली अहंता म्हणजे तरी काय? का आपला हात म्हणजे अहंता? का आपला पाय म्हणजे अहंता? का मस्तक म्हणजे अहंता? खोल विचार करून पहा, म्हणजे मी म्हणून काही वस्तू नाही असे दिसून येईल. कांद्यावरचे पापोदरे काढल्याप्रमाणे अहंतेवरचे एक एक पदर काढून टाका, म्हणजे खरोखर अहंता म्हणून काही नाही अशी खात्री होईल आणि सरते शेवटी परमेश्वरावासून दुसरे काहीच दिसणार नाही. अहंता लयास गेली की परमेश्वर प्रकट झालाच म्हणून समजावे. खरी भक्ती आणि अध्यात्मशास्त्र. ह्या कलियुगामध्ये खरी भक्ती आणि खऱ्या अध्यात्मशास्त्राचा अभ्यास करणे असेल तर भक्तराजाच्या नामाचा अखंड जप करणे हेच योग्य आहे. ईश्वराच्या दर्शनाला हरिनाम सामर्थ्यावर विश्वास पाहिजे. तुम्हाला जर ईश्वराचे दर्शन घेण्याची इच्छा असेल तर हरिनाम जपाच्या सामर्थ्यावर दृढतर विश्वास पाहिजे आणि खरे कोणते व खोटे कोणते ह्यातील भेद ओळखण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हत्ती मोकळा सोडला तर तो झाडे झुडपे मुळासकट उपटून टाकीत सुटतो, परंतु महंताने त्याच्या मस्तकावर अंकुश खोचला पुरे की तो लगेच ताळ्यावर येतो. तद्वत जड विकाराच्या इष्टिविलासामध्ये तुफान झालेले मन सारासार विचाराचा अंकुश त्यात शिरला की ते तात्काळ शांत होते. भक्तीच्या अभ्यासाची आवश्यकता कोठपर्यंत? हरीचे नाम ऐकण्याबरोबर अंतःकरण खळबळून डोळ्यातून अश्रुपात येत नाहीत तावत कालपर्यंत भक्तीच्या अभ्यासाची आवश्यकता आहे. हरीचे नाम कर्णावर पडताच ज्याच्या नेत्रातून खळकण अश्रुपात वाहू लागतात त्याला भक्तीच्या अभ्यासाची गरज नाही. सत्संगती हे आध्यात्मिक उन्नतीतले एक प्रधान तत्व आहे. भक्तीच्या अभ्यासाची आवश्यकता. ह्या जगातील हाच देह काय तो शेवटचा असे ज्या आत्म्यास वाटत असेल, म्हणजे जो अज्ञानाने आवृत असतो, देहबुद्धी धरतो, तोच पुन्हा देहामध्ये बद्ध होऊन येतो, अर्थात त्यास पुनर्जन्म प्राप्त होतो. ह्यावरून भक्तीचा अभ्यास करणे अत्यंत अवश्य आहे असे दिसून येईल. सतताभ्यासाने मनामध्ये जेव्हा प्रापंचिक कल्पना उठीनाशा होतात तेव्हा परमेश्वर कल्पनेने सर्व आत्मा भरून राहतो आणि तो अनाद्यत्याच्या किनाऱ्यावर उभा असला तरीसुद्धा ईश्वरापासून दूर होत नाही. अहंता समूळ नाहीशी कधी होणार?
वेळ आली म्हणजे कमळाच्या पाकळ्याही गळून पडतात, पण त्यांचा डाग त्यावर राहतोच. तद्वत मनुष्याची अहंता सर्वस्वी नाहीशी झाली तरी तिच्या पुरुष संस्काराचे ठसे शिल्लक राहतात. तथापि त्याची वाईटाकडे मुळीच प्रवृत्ती जात नाही. ईश्वरावर भक्ती कशी असावी? एकनिष्ठ पतिव्रता स्त्री ज्याप्रमाणे पतीवर प्रेम करते, किंवा कृपण मनुष्य ज्याप्रमाणे आपल्या पुरलेल्या डबोल्यावर आपला सारा जीव ठेवतो, त्याप्रमाणे भक्ताने आपले सारे अंतःकरण व आत्मा ईश्वरास वाहिला पाहिजे. मनुष्य स्वभाव आपल्या ताब्यात कसा येणार? आमच्यामध्ये असलेला मूळ स्वभाव आपल्या ताब्यात कसा येणार? पुष्पातून फळ येऊन बाहेर पडले म्हणजे त्या फुलांच्या पाकळ्या आपोआप गळून पडतात. तद्वत आपणामध्ये ईश्वरी अंश भरत चालला की आपला मनुष्य स्वभाव आपोआपच लयास जातो. वेदांताची पुस्तके वाचून ईश्वर भक्ती प्राप्त होईल काय? वेदांताची पुस्तकं वाचून ईश्वर भक्ती प्राप्त होईल का हे हिंदू लोकांच्या पंचांगामध्ये आपल्या देशात प्रत्येक वर्षात कोठे कोठे व केव्हा केव्हा किती पर्जन्य पडेल त्याचे कोष्टक दिलेले असते. अशी पर्जन्यांची कोष्टके भाराभार जमा करून त्याचा प्रचंड ग्रंथ तयार केला तरी त्यातून काही पाण्याचा एक थेंबसुद्धा निघायचा नाही. तद्वत वेदांतिक पुस्तकांमध्ये चांगली चांगली वाक्य अनेक आढळतील, तरी त्यांच्या केवळ वाचनाने कोणी धार्मिक होणार नाही. तर परमेश्वराची भक्ती संपादन करण्याला त्या पुस्तकामध्ये जे गुण प्रतिपादन केलेले असतात तेच शिकले पाहिजेत. अल्ला, देवा अशा हाका मारीत आहे तोपर्यंत ईश्वराची गाठ नाही. अल्लाह हो किंवा हे देवा हे परमेश्वरा अशा जोपर्यंत मनुष्य हाका मारीत आहे तोपर्यंत खात्रीने समजावे की त्याची आणि त्याच्या परमेश्वराची गाठ पडलेली नाही. कारण त्याची ज्याला गाठ पडते तो सत्वशील होतो आणि त्याला परिपूर्ण शांती प्राप्त होते. मधुमक्षिका गुंजारव कोठपर्यंत करते? मधुमक्षिका जोपर्यंत फुलांच्या पाकळ्यांच्या बाहेर असते आणि आतील मधुर मकरंद जोपर्यंत तिने चाखलेला नसतो तोपर्यंत ती त्या फुलांभोवती गुंजारव करीत भ्रमण करीत असते. पण ती त्या फुलांच्या आत गेली की स्तब्ध होते आणि मुकाट्याने त्यातील अमृत प्राशन करते. तद्वत मनुष्य जोपर्यंत पंथाविषयी व मताविषयी हमरीतुमरी करीत असतो तोपर्यंत त्याला खऱ्या भक्तीचे अमृत प्राशन करता येत नाही. एकदा त्याने त्या अमृताची चव घेतली की तो स्थिर होऊन परिपूर्ण शांतीने भरतो.